Today is our last day in Phuket. Tomorrow we are flying to Pattaya. आज आम्ही चालतच जाणार आहे कारण की आमच्या हॉटेलच्या इथून डिस्टन्स बीचसाठी खूप कमी आहे, 1 किलोमीटरच्या आसपास. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिक खूप जास्त आहे आणि कॅब लगेच एक्सेप्ट पण नाही होणार. आणि कॅब जरी आम्ही केली तरी कॅबला मला 500-600 रुपये 1 किलोमीटरसाठी द्यावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही आता चालत चाललो आहे. म्हणजे आम्ही दोघं नाशिकमध्ये कधी एवढ्या छोट्या डिस्टन्सवरती चालत जाणार नाही, थोडंफार पण चालणार नाही. पण आम्ही आता इथे थायलंडला येऊन चालणं प्रेफर करतोय गाईस. हा खूप मोठा चेंज आला आहे याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पण. 7-11 24/7 ओपन असतं. तिथे आपलं खायचं प्यायचं सगळ्या गोष्टी भेटतात. हे बघा इथेच आहे हॉटेलच्या समोर. तुम्ही रात्री कधी पण जा, रेडी टू ईट पण गोष्टी तिकडे भेटतात. खूप सारे चिप्स, चॉकलेट्स, काय पाहिजे ते भेटेल तुम्हाला. आणि इथे मोस्टली सगळेजण आहे ना 2 व्हीलर हायर करतात. पण आमच्याकडे इंटरनॅशनल लायसन्स नाही आहे 2 व्हीलरचं, आम्ही म्हणून हायर नाही केली आहे. त्यासाठी त्यांना पैसे पण डिपॉझिट करावं लागतं ॲक्च्युअलमध्ये. हे बघा मोटर बाईक अशा गाड्या असतात रेंटवाल्या. हे बघा अशा ही दिसते ना अशी. काय इथे खूप जास्त ऊन असल्यामुळे ना आम्हाला गॉगल घालूनच फिरावं लागतं. हे तर डोळ्यांची तर वाट लागतेच, तोंडाची पण वाट लागणार आहे असं वाटतं. आता गाईज आता लगेच तुम्हाला सांगते 10 मिनिटानंतर तोंड आहे ना पूर्ण स्वेटी आणि ऑइली होणार आहे. मेकअप करून आणि चांगले चांगले ड्रेस घालून ॲक्च्युअलमध्ये काही उपयोग नाही आहे. इथे मोस्टली कॉटनचे ड्रेस आणि शॉर्ट्स प्रेफर करायचे. त्यामुळे गाईज इथे मोस्टली सगळेजण शॉर्ट प्रेफर करतात, शॉर्ट कपडे, कारण की खूप जास्त घाम येतो. गाईज वी आर फायनली हिअर. सगळेजण स्विमिंग करत आहे असं वाटतंय. आम्ही स्विमिंग करायच्या हेतूने नाही आलो इथे, जस्ट पीससाठी आलो आहे, एन्जॉय कर. आणि एक पॅराशूट पण आहे इथे. ते बघा पॅरासिलिंग चालतं इथे गाईज. वाव खूप भारी वाटतंय गाईज, खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. ऊन खूप जास्त असल्यामुळे मला तर थांबायची खूप जास्त इच्छा आहे, पण याला थांबायची अजिबात इच्छा नाही. खूप भारी वाटतंय, असं वाटतं इथून निघूच नाही असं वाटतंय गाईज. पण आता ऊन असल्यामुळे आणि भूक पण लागली, आम्हाला जावं लागेल. आता आम्ही इव्हनिंगला येणार आहे. गाईज इथे मोस्टली सगळेजण चिल करायला येतात, फोटोज वगैरे काढायला नाही, फक्त आणि फक्त चिल. तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या हातात काही ना काही खायला आहे, प्यायला आहे. बिअर घेऊन त्या स्ट्रीटवरती इथे ते बसतात. गाईज वन मोर इम्पॉर्टंट अपडेट. हा अपडेट नाही बोलू शकत. इथे 24/7 सगळेजण सिगरेट पिता, वीड पिता, बियर पूर्ण दिवसभर. आणि इथे मसाज पण चालू होत आहे, बॉडी मसाज बीचच्या बाहेर. गाईज मोस्टली ते युरोपियन पब्लिक आहे ना, तिथे आत्ता बर्फ असतो, त्याच्यामुळे ते आत्ता इथे त्यांचे हॉलिडे स्पेंड करायला येतात, चिल करायला येतात. गाईज इथे वॉशरूमसाठी 10 बाथ आहे, शॉवरसाठी 30 आणि फीट वॉशिंगसाठी 20 बाथ आहे. गाईज आपल्या इथे पण असं वॉशरूमसाठी चार्जेस पाहिजे. लोक इंडियातले तुम्हाला माहिती आहे, कुठे पण रस्त्यावरती इकडे तिकडे पब्लिक प्लेसेसमध्ये हे करतात, वॉशरूम करतात, सुसू करतात. आपल्या इथे पण असे चार्जेस दिले पाहिजे आणि नीट वापरलं पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट जरी आपल्या इथे दिलं तरी लोक नीट करत नाही, नीट हायजीन ठेवत नाही. कसं पण करतात, कसं पण हे करतात, फ्लश नाही करत. तर गाईज आपल्या इथे पण असा रूल यायला पाहिजे मला असं वाटतं. ही गोष्ट मला यांची खूप आवडली. पैसे घेत आहेत पण स्वच्छ पण ठेवतात. Indian restaurant in Phuket, Pachong.
गाईज इथली व्हेज कढाई खूप जास्त भारी आहे. अमृतसरचे इंडियन रेस्टॉरंट आहे फुकेटचं. आम्ही इकडे आल्यापासून या हॉटेलमध्येच जेवण करतोय. ही रोटी आहे आणि ही व्हेज कढाई. चला आता जेवायला बसूयात. गाईज या रेस्टॉरंटची स्पेशालिटी आहे कांदा आणि ही चटणी. ही ग्रीनवाली चटणी खूप जास्त टेस्टी आहे, खूप यम्मी आहे. हे देतातच, या हॉटेलची स्पेशालिटी आहे. आणि आपण ती चटणी पापडासोबत पण खाऊ शकतो गाइस फाइनली मेरी चाय आ चुकी है. मैं बहुत ज़्यादा खुश हो गई उसको देख के. रेस्टॉरंट या हॉटेलचे ब्रांचेस दुबईमध्ये, थायलंडमध्ये, इंडियामध्ये. दुबईच्या मी ट्राय केली आहे. त्यानंतर आता फुकेटमध्ये 3-4 ब्रांचेस आहेत. पटायामध्ये सगळे जास्त फुकेटमध्ये दिसतात. अमृतसर हॉटेलपासून आम्ही आता आमच्या हॉटेल रूमवर जाणार आहे. कपडे चेंज करायचे आहे. त्यानंतर आमचा नेक्स्ट स्पॉट बिग बुद्ध असणार आहे. आणि इथलं इथे यांचे चार्जेस 150 बात बोलले ते. ॲज पर इंडियन करन्सी इट्स चार्जेस 450 to 500च्या आसपास. 1 किलोमीटरचे फक्त. आणि याला ॲक्च्युली ठीक नव्हतं वाटत, नाही तर मी चालत जायला पण तयार होती. दिस गाय इज नॉट फीलिंग वेल टुडे. व्हॉट्स रॉंग विथ यू? गले में किचकिच? 1 किलोमीटरसाठी आम्हाला एवढे पैसे खर्च करावे लागते, नाही तर चालत जाणार होतो पाहिजे आम्ही. उगाच आजारी नको पडायला ट्रिपमध्येच, त्याच्यामुळे आम्ही कॅबने चाललोय. ये टाइम पे बहुत ज़्यादा भीड़ रहती है यहाँ पर. आता गर्दी वाढेल या टाइमला अजून. सनसेटच्या आधी किती गर्दी दिसते आत्ताच. बापरे. Until next time, Patong Beach. आपण या साईडला नव्हतो आलो ना रे सागर? इथे नाही इथे थांबलो असतो ना आपण या साईडला. इथे गर्दी कमी होती. गाईज आम्ही आता पुन्हा हॉटेलवरती चाललो आहे थोड्या वेळासाठी. आणि कपडे चेंज करून आणि थोडंसं फ्रेश होऊन आम्ही पुढे निघणार आहे आमच्या पुढच्या स्पॉटसाठी. Guys, finally we are ready to explore Big Buddha Phuket. Our second spot for today, guys. Excited. तर गाईज आम्ही चाललोय आता बिग बुद्धासाठी. आमची कॅब 1 तासापासून बुक नव्हती होत. आता फायनली झाली आहे कॅब बुक. कुठून केली आहे आपण बुक? इन ड्राईव्ह ॲपवरनं केली आहे. आम्ही मल्टिपल ॲप्स ठेवलेत गाईज, तुम्ही पण लक्षात ठेवा. मल्टिपल 1 नाही तर 2-3 ॲप ठेवायलाच पाहिजे. तुम्ही आउटफिट बघा आमच्या दोघांचा. हां गाईज मी चेंज केला आहे, कारण की तिथे आहे ना गाईज तिथे एक्सपोर्ट होणारे कपडे चालत नाही, त्याच्यामुळे मी कपडे चेंज केले आहेत. ठीक आहे का रे गाईज? हीच कॅब आहे आमची. इलेक्शन चालू वाटतं गाईज. आता कॅम्पेनिंग यांचा अशा प्रकारे होतं. काही लँग्वेज ॲक्च्युली कळत नाही आहे. कॅरन बीच, ऑसम व्यू. आय थिंक आपलं सनसेट मिस होईल. ओके काय झालं? दिसतंय ते लांब आहे अजून ना. खूप जास्त ट्रॅफिक आहे बिग बुद्धाकडे जाताना. आम्हाला वाटत नाही की बिफोर सनसेट वी विल रीच. असं नको व्हायला की आम्हाला जायच्या आधी वेस्ट होतं आमचं जाणं, कारण की कॅबचे पैसे पण खूप जास्त आहे गाईज. आता बघू काय होतं काय नाही. हां बघ तेव्हा गाईज आम्ही आता कॅरन विलेजमध्ये एंट्री केली आहे. म्हणजे आम्ही जिथे आता स्टे करतोय दॅट इज डिफरंट पार्ट अँड दिस वन इज डिफरंट. दिस वन इज विलेज कॅरन विलेज. गाईज आम्ही आता वापस चाललो आमच्या एरियामध्ये. आमचा खूप मोठा पोपट झाला आहे, कारण की ते बंद होतं मंदिर. आणि मंदिराचं काही ना काही काम चालू असल्यामुळे मंदिर ओपन झालं होतं थोड्या दिवसांसाठी, पुन्हा त्यांनी बंद ठेवलं आहे. आणि आत्ता आम्ही तिथे गेलो होतो, पूर्ण अंधार 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 असला असता म्हणून आम्ही 10 किलोमीटर अगोदरपासूनच टर्न मारला आहे आणि त्याच कॅबमध्ये आम्ही वापस चाललो आहे.
आमचा लॉस झाला आज लॉस. बहुत बडा लॉस हुआ गाइस. अगर थोडंसं लवकर निघालो असतो आम्ही हॉटेलपर्यंत तर आम्हाला आजूबाजूचा सनसेट पॉईंट वगैरे बघायला भेटला असतो. पण ते आउट ऑफ सिटी असल्यामुळे एका विलेजमध्ये असल्यामुळे तिकडे पूर्ण अंधार असणार आहे त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलोच नाही. आम्ही वापस चाललो आहे आता. आम्ही टाईमवरती निघालो होतो पण ट्रॅफिक थोडीशी जास्त होती आज त्या बीच साईडला. पटांग स्ट्रीटवरती टाईमपास करू थोडंसं, डिनर करू आणि मग त्यानंतर घरी जाऊ आम्ही हॉटेलवरती जाऊ. I see you in next vlog. See you Phuket soon. Stay tuned for Pattaya vlog. Cha cha, bye bye.